पुणे स्वारगेट इथल्या घटनेला शासनच जबाबदार नाही, आजच्या पिढीला प्रबोधनाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केली आहे। तर महायुतीचे अन्न आणि पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांनी पुणे इथल्या प्रकरणावर अजब उत्तर दिले। सगळ्याच गोष्टी शासन किंवा शासनच जबाबदार आहे असं नाहीये, तर आजची जी काही पिढी आहे त्या पिढीला प्रबोधनाची गरज आहे। प्रत्येकाने मुलं किंवा दोस्त नातेवाईक या सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांवर देखील प्रबोधन करणं गरजेचं आहे। माझा मुलगा जरी असला तरी त्याला प्रबोधनाची गरज आहे आणि प्रत्येक माणसाला सुरक्षा मिळेलच असं नाहीये, परंतु महाराष्ट्राचे पोलीस दल हे तत्पर कारवाई करतील आणि कोणत्याही गोष्टीचा तपास झाला नाही, प्रशासन असं करत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या जे काही वक्तव्य हल्ली केले गेले तर सरकार विरोधी पक्षातून असे केले की याच्यामध्ये सरकारचा सहभाग आहे, कुठेतरी सरकारच्या पाठीशी असं वक्तव्य करत नाही किंवा याला पळून लावणं कुठं ते जबाबदार आहे। काय होतंय समजा विरोधकाचं नेहमी विचारलं जातं ना, विरोधक हा सत्ताधाऱ्याच्या बाजूने बोलेल कसा? सत्ताधाऱ्याची वाया करणं तर त्याला विरोधच म्हणता येणार नाही, म्हणून असं हे आज बोललं जातं, भविष्यात बोललं जातं। पण माझी विरोधकांना विनंती आहे, निव्वळ सत्ताधारीला कुठंतरी एखादं टार्गेट करणं याच्यापेक्षा, कारण त्या आपल्या दोन मध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्या दोघांमध्ये हे किती दिवस चालवायचं? जनसामान्याच्या विषयी जे निर्णय घेण्यासाठी कुठं सरकार कमी पडत असेल तिथं विरोध करणं ही विरोधकाची खरी बाब किंवा खरी गरज। म्हणून माझी विनंती आहे का विरोधक काय म्हणतो याच्यापेक्षा सरकारला फ्री माइंड काम करू द्या, अशी माझी विनंती। धन्यवाद। त्याच्यामध्ये तेलाचंही बरंच भेसळ आता सगळ्याच करायचं आहे आपल्याला। दूध हे पहिल्या टप्प्यात दूध घेतलं होतं, नंतर आपण ऑइल घेणार आहे, तुमचे स्वीट घेणार आहे, जे जे म्हणून आपल्याला सर्वसामान्य जनतेकडून सहज बोललं जातं। मसाला असेल किंवा तुमचं अगदी कुंकवापर्यंत सगळ्याच्याच भेसळ आहे असं लोक म्हणतात, तर ते आपल्याला निश्चित भेसळ आहे हे तपासावं लागेल। त्याच्यासाठीचे यंत्रणा जी आहे ती पहिले तर उभी करावी लागेल। आता तेलाचंही आपण सुरू करतोय, तसं आपण बघितलं असेल। नमस्ते का पहिली मी कॅन्टीन तपासायचे असं ठरवलं, तर पहिलं एक सेंट्रल किचन आदिवासी विभागाचं जे काही चालू आहे मुंडेगावला, राज्यात असे 4 सेंट्रल किचन आहेत, 4ही ठिकाणची मी तपासणी करणार आहे। वसतिगृहांची, शासकीय असतील, सामाजिक न्यायाची असतील किंवा अनुदानित वसतिगृह असतील, त्याही वसतिगृहांच्या सगळ्यांच्या टेस्ट सॅम्पल घेणार आहे। कारण तो तिथं शिजवणारा काय मिक्स करतो असं नाही, जिथं प्रॉडक्ट होते तिथं त्याची तपासणी करणं गरजेचं आहे। पण मग ते तपासायसाठी इथं काय देतात ते पाहिलं। आता परवाच त्यांच्या लायसन्स मी निलंबनही केलंय आदिवासी विभागाच्या सेंट्रल किचनचं। तसं लगेच दुसऱ्या दिवशीच मी घरातून सुरुवात करावी म्हणून मंत्रालयाच्या कॅन्टीनचे सॅम्पल घेतले, आमदार निवासचे सॅम्पल घेतले। असं करत करत शासकीय असतील किंवा प्रसादालय असतील सगळ्या ठिकाणचे टेस्ट घेणार आहोत आपण, आणि त्याच्यात सुधारणा करण्यासाठीच जे जिथं प्रॉडक्ट होते तिथंच त्याच्यावर काही बंधनं करण्याच्या बाबतीत माझा विचार आहे। मंत्रिपद जात होतं की तुम्हाला आदिवासी विभाग मिळेल, पण आता नवीनच विभाग तुम्हाला मिळालेला, काय चॅलेंजेस वाटतंय तुम्हाला? मी एकच आदिवासी विकास हेही चांगलं आहे, अतिशय सर्वसामान्य गरीब जनतेची सेवा करण्याचं डिपार्टमेंट आहे ते। पण हे जे मी पाहिलं हे विशिष्ट समाजासाठीच नाही, अगदी गल्लीवर बसणारा भीक मागणारा जरी असेल तर त्याच्याही जीवन मरणाचा प्रश्न ह्या डिपार्टमेंटमध्ये आहे। का जसं मी शेवटचं जेलचा विचार करतोय का जेलच्या लोकांना दिलं जाणारं अन्न सुद्धा तेच झालं पाहिजे, आणि म्हणून मला वाटतं आता का ह्या खात्यासारखं दुसरं डिपार्टमेंट नाही। म्हणून मी एक माझं स्लोगन तुम्ही ऐकलं असेल, यश अंतिम नसतं, अपयश घातक नसतं। आता मी ह्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यावर मी एक नवीन स्लोगन आणलंय, अन्न जनतेला मी आवाहन करतो, पण त्या आव्हानात मी जास्तीचं काम केलं पाहिजे, आमच्या खात्यानं काम केलं पाहिजे, आपल्या सरकारनं काम केलं पाहिजे, तर तो स्लोगन लागू पडतं। पण ते स्लोगन असं आहे, अन्न हे औषध म्हणून खा, अन्न हे औषध म्हणून खा, अन्यथा
औषध अन्नाप्रमाणे खावं लागेल. आजचीच परिस्थिती आहे. ते रोखण्यासाठी जेवण एक वेळा करतोय माणूस आणि गोळ्या 4 वेळा घेतो. हे रोखण्यासाठीच जे चॅलेंज आहे ते अतिशय अवघड जरी असेल तरी सरकारमध्ये आमची जी काही वरिष्ठ मंडळी आहे ते निश्चित याच्यावर विचार करून जे काही योग्यतेचं मी डिमांड करतो त्याच्यासाठीचं सहकार्य निश्चित करते. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आलाय. तर आज ITI महात्मा फुले पुतळ्यासमोर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय. तर त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलंय. संस्कार, संस्कृती आणि समर्पण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आमच्या सन्माननीय आमदार नीलमताई गोरे आहेत. आणि नीलमताई गोरेंच्या विरोधात जे काही संजय राऊत साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांचा सगळे मिळून आम्ही इथे निषेध करत आहोत. संजय राऊत म्हणजे आपण पाहतो खूप मोठ्या एका सामनासारख्या वृत्तपत्राचे ते संपादक आहेत. आपण सकाळी दररोज उठून त्यांचं ऐकत असतो, ते मीडियाला बोलत असतात, पण त्यांनी अतिशय गलिच्छ भाषेत ज्या आमच्या सन्माननीय आमदार साहेबांना वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जोडो मारो आंदोलन केलेलं आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये आज शिवसेनेतर्फे आज संजय राऊत नावाचा जो शिवसेना संपवण्यासाठी निघालेला जो माणूस आहे, ज्याने महिलांच्या बद्दल सतत चुकीचे वक्तव्य बोलत असतो, आज त्याचा निषेध नांदेड या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि सर्व महिला व नांदेड जिल्हा शिवसेनातर्फे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. संजय राऊत काय बोलतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया कृष्णा हेगडे यांनी दिली आहे. तर ते नेहमीच आरोप करतात पण त्या उलट घडतं. ते बोलले होते एकनाथ शिंदे यांचे आमदार निवडून येणार नाही, त्यांचे आमदार आले, त्याचं सरकार देखील आलं. संजय राऊत काय बोलतात त्याकडे आम्ही लक्ष देत नाही, त्याला आम्ही महत्त्व देत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. सर, आता महाविकास आघाडी आता सरकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये बसले, मात्र अजूनही विरोधी पक्ष जे आहे ते निवडलेले नाही आहे. ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू झाले आहेत. पहिले असं बोललं गेलं होतं की भास्कर जाधव यांचं निवड होण्याची शक्यता आहे, मात्र आता त्यांचेही काही नेते असं म्हणत आहेत की त्यांना भास्कर जाधव नको आणि आदित्य ठाकरे यांचीच निवड झाली पाहिजे. ह्याच्यावर तुम्ही कसं बघतायत? बघा, हे उद्धव ठाकरेजीचे पार्टीचा अंतर्गत विषय आहे, पण मी असं सांगू शकतो की जे आकडा विपक्षकडे आहेत म्हणजे काँग्रेस, उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार त्यांच्याकडे जे आकडा आहे त्यामध्ये ते जे नेता विरोधी पक्षनेता ते अपॉइंट करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे आकडाच नाही. आणि तिथे पण काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आहेत, ते पण दावेदार आहे. आपले आदित्य ठाकरेजी पण आहेत, भास्कर जाधवजी पण आहेत, सगळे लोक आहेत. पण वास्तविकता हे आहे की त्यांच्याकडे आकडाच नाही आहे. तर त्यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून पण त्यांनी हा लीडर ऑफ ऑपोजिशन पद क्लेम केलं तर हे मॅटर कोर्टमध्ये जाईल आणि जे निर्णय असणार ते सन्मान्य अध्यक्ष महोदयाचा असणार. आज शिवसेना नेते संजय राऊत यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीवर असं निशाणा साधला आहे. असं म्हणालेत की ते नकली अघोरी आहेत. कसं बघतायत तुम्ही ह्या सगळीकडे? जेव्हा संजय राऊत साहेब गेल्या 3 वर्षापासून काय ना काय आरोप करतायत. आता आरोप ते करतायत पण एकदम उलटाच होतोय. त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेचं बरोबर 14 जे आमदार आहे परत येणार, मग 40 झाले, सरकार झाली. त्यांनी सांगितलं सरकार पडणार, सरकार पडली नाही. त्यांनी सांगितलं परत हा सरकार येणार नाही, परत सरकार आली, परत आपले एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री झाले, महायुतीची सरकार आली. संजय राऊत जे सांगतायत त्याचं बिलकुल उलटाच होतो. तर संजय राऊत जे सांगतात त्यातला आम्ही जास्त महत्त्व देत नाही.
शेवटचा प्रश्न, आता ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ते आजही सुद्धा पार पडणार आहेत. खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे. काय वाटते तुम्हाला? आता सोयीबाळाच्या संकेत त्यांनी सुद्धा आधी दिलं गेलं होतं की ते लोक स्थानिक स्वराज्य निवडणूक असेल किंवा कोणत्याही निवडणूक असेल ते स्वतः लढणार आहे. कसं बघतात बघा, तुम्ही? सगळ्या पार्टीला आपला पक्षाचं जे स्ट्रॅटजी आहे, वे ऑफ फंक्शनिंग आहे, निवडणूक लढण्याची जे स्टाईल आहे, ते स्वतः ते निवडू शकतात आणि त्यांना फुल फ्रीडम आहे. तर उबाटाने असा निर्णय घेतला की त्यांना स्वतंत्र लढायचं आहे, ते त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. पण तुम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू झाले किंवा त्यांना त्यांचे मित्र पक्षावर आता विश्वास जे आधी होतं लोकसभेपर्यंत किंवा विधानसभेपर्यंत ते आता नाही असं वाटतं? बघा, लोकसभामध्ये पण त्यांचा काय विश्वास एक दुसऱ्यावर नव्हतं आणि विधानसभामध्ये पण नव्हतं आणि एक सीटमध्ये ते आपले कॅन्डिडेट निवडत होते, अपॉइंट करत होते. तिथे सांगलीमध्ये आम्ही बघितलं की त्यांनी तिकडे जे रेसलर होते त्यांना तिकीट दिलं, पण विश्वजित कदम त्यांना पाडलं तिथे. तसं काँग्रेसमध्ये आणि उबाटामध्ये पण काय कोऑर्डिनेशन नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उबाटामध्ये पण काय कोऑर्डिनेशन नाही. हे इनऑर्गॅनिक अलायन्स आहे आणि ते स्वतःचं स्वार्थासाठी एकत्र लोकसभामध्ये आले आणि आता जे आहे ते पूर्ण इंडी गठबंधन आणि महाविकास आघाडी ते तुटून फुटून पडलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प बजेटमध्ये महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांसाठी 50 लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. तर 50 लाख कोटी रुपयांचा बजेटचा केंद्रीय अर्थसंकल्प असून महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश लवकरच महासत्ता होणार आहे. 2047 पर्यंत 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आपल्या देशाची होणार आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय आणि त्या अर्थसंकल्पामध्ये गरिबातल्या गरीब व्यक्तीला सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. 50 लाख कोटी रुपयांच्या या बजेटमध्ये महिला, तरुण, शेतकरी आणि विशेषतः गरिबांसाठी वेगवेगळ्या योजना आणि त्यासाठी निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. आणि त्या अनुषंगाने पूर्ण जे देशभरामध्ये मागील आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा होत आहेत. आपली पण ह्या विषयातली पत्रकार परिषद आपण 22 तारखेला ठरवली होती, पण अचानक माझं काही काम आल्यामुळे आपण ती आज घेत आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला देशाचा जो अर्थसंकल्प आहे तो 50 लाख कोटी रुपयांचं बजेट यावेळेस निर्मलाजींनी सादर केलेलं आहे. त्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 12 लाख रुपयापर्यंत आपलं उत्पन्न हे टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मोदीजींनी जो तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब ह्यांच्या कल्याणासाठीचे माझे पहिले 100 दिवस असतील, माझ्या तिसरी माझी टर्म असेल असं अनाऊन्स केलं होतं आणि त्या दृष्टीने महिलांच्यासाठी भरीव असं बजेट मोदीजींनी या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी त्यांचं वचनपूर्ती केलेलं आपल्याला दिसून येतं की जसं महिला आणि बालकांच्या सशक्तीकरणासाठी 26,000 कोटी रुपये या बजेटमध्ये ठेवण्यात आले. SC/ST महिलांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून 5 लाख रुपयाच्या कर्ज बचत गटांना किंवा महिला SC/STच्या महिलांना उद्योग टाकण्यासाठी दिल्या जाणार आहे. आजच ज्या योजनेचा शुभारंभ सकाळी झाला तो म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचा पुण्यावरून अजितदादांच्या हस्ते आपल्या राज्यामध्ये झाला की ज्याच्यामध्ये नवजात बालकापासून 18 वर्षाच्या बालकापर्यंतची सर्व सरकारी आणि अनुदानित जेवढ्या काही संस्था असतात त्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी सुद्धा मोठं बजेट आपल्या सरकारने ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 8 कोटी
बालक आणि 1 कोटी मातांना मोफत पोषण अन्न मिळणार आहे. पीएम मातृवंदना योजनेच्या अंतर्गत 3,66,00,000 महिलांना थेट लाभ त्यांच्या खात्यामध्ये जातो. कारण की बघा, आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि ज्या गर्भवती माता असतात त्यांना जर चांगलं अन्न मिळालं तर त्यांचं होणारं बाळ सुद्धा सशक्त होऊ शकतं आणि एक सुदृढ अशी होणारी जी जनरेशन आहे ती होऊ शकते. म्हणून 3,66,00,000 महिलांना, गर्भवती महिलांना थेट मातृवंदना योजनेअंतर्गत लाभ मोदीजींच्या त्या कार्यकाळामध्ये दिला जात आहे. उज्ज्वला योजना सारख्या आहेत, लखपती दिदी की ज्या आपण मागच्या वेळेस 3 कोटी लखपती दिदी झाल्या, आता त्या 10 कोटी लखपती दिदींचं उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेलं आहे. मला आनंद होता सांगायला, आपल्यापैकी पण बऱ्याच जणांनी त्याची बातमी केली असणार की आपल्या लखपती दिदी म्हणजे फक्त गाव पातळीवरती आपल्या पापड उद्योग आणि लोणचे उद्योग करणाऱ्या पुरत्या न राहता आपल्याच जिल्ह्यातल्या आपल्या बिरखेलची एक लखपती दिदी ड्रोन दिदी झालेली आहे की जी ड्रोन पायलट स्वतः झालेली. तिचं प्रशिक्षण सुद्धा गुजरातला मिळालेलं आहे आणि मोदीजींच्या हातून तिला ड्रोन मिळालेलं आहे. म्हणजे गावातली आपली दिदी सुद्धा एक ऍडव्हान्स हायटेक इन्स्ट्रुमेंट चालवून पूर्ण गावातल्या लोकांच्यासाठी त्यांची चांगली शेती करता यावी, आधुनिक शेतीसाठीचं नॉलेज सुद्धा आपल्या गावागावातल्या दिदी घेत आहे. हे केवळ मोदीजींच्या ह्या लखपती दिदी संकल्पनेमुळे सिद्ध झालेले आहे. तुमच्यापैकी भेटले असतील बिरखेलच्या दिदीला की आज जगामध्ये एवढ्या ड्रोन पायलट्सची डिमांड आहे, पण आपल्या गावाकडची महिला सुद्धा आज एक्सपर्ट ड्रोन पायलट झालेली आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. परत नारी शक्ती वंदन जे 2027ला आरक्षण येणार आहे 33% महिलांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मोदीजी देणार आहे. आणि मग नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारखीला मिळून मोदीजींना आनंद नाहीये की जिच्या घरामध्ये पहिल्यापासूनच राजकारण, ज्यांच्या घरामध्ये राजकारण नाही, तशातल्या समाजासाठी काहीतरी करण्याची ध्येय असलेल्या महिला पुढे आल्या पाहिजे. यासाठी मोदीजींनी ह्या काही ज्या योजना आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजना महिलांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या, महिलांचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या, महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या योजना आहेत. आणि निश्चितच ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन जे उद्दिष्ट मोदीजींनी 2027 मध्ये विधानसभा लोकसभेला आरक्षण देण्याचं केलेलं आहे ते निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांच्या घरच्या आणि खरंच जनतेसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या महिलांचं संख्या प्रमाण वाढेल ह्यासाठीचा उद्देश ठेवून आखलेल्या ह्या सगळ्या योजना, हे सगळा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीयांसाठी तर हे खूप सुंदर बजेट आहे. म्हणलं 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न हे पूर्ण त्याच्यामध्ये 7 कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे की टॅक्स फ्री होणार आहे. ते युवक आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक स्टार्टअपच्या माध्यमातून 20 कोटी रुपयापर्यंत मदत हे केंद्र सरकार छोट्या छोट्या स्टार्टअप्सला करणार आहे. बघा, आम्ही काही दिवसापूर्वीच नांदेडला देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन चालू केलेले आमच्याच काही परिचित मंडळींनी की जेणेकरून मराठवाड्यामध्ये त्यांचा फोकस आहे, मराठवाड्यामध्ये पण माझा फोकस आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन हे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पुढे घेऊन जायचं, जेणेकरून देवेंद्रजींच्या संकल्पनेतून त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि आता 3ऱ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा स्टार्टअप वाढले पाहिजे म्हणून त्यांनी खूप चांगल्या योजना आणलेल्या आहेत. केंद्र सरकारने सुद्धा मेक इन इंडियाच्या माध्यमातून मोदीजींनी त्यांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्ही वर्षाच्या कार्यकाळामध्ये तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि उद्योजक बनवून आपल्या आपल्या गावामध्येच उद्योग चालू करता यावा आणि जास्तीत जास्त लोकांना तिथे रोजगार त्यांना देता यावा, जेणेकरून आपल्यासारख्या जिल्ह्यामधून स्थलांतराचं प्रमाण कमी व्हावं यासाठीच्या योजना आणलेल्या. तर स्टार्टअप मध्ये 20 कोटी रुपयाचं मदत केंद्र सरकार देते. म्हणून आपल्या माध्यमातून मी जिल्ह्यातील तरुणांना विनंती करते की आपल्याही काही चांगल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, संकल्पना असतील, त्या घेऊन माझ्याकडे यावं. त्यांना पूर्ण मदत करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे इथे मंचावर बसलेले सगळे पदाधिकारी त्यांना पूर्ण ती मदत करून देऊ. दुसरं सगळ्यात महत्वाकांक्षी योजना आणि मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हावासियांना अपील करते, सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा विनंती करते की आपण आपल्या प्रत्येकाच्या राहत्या घरावरती PM सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा
आणि एक ग्रीन एनर्जी म्हणजे ज्याच्यातून पोल्युशन होणार नाही, आपण त्या पर्यावरणाचं सुद्धा रक्षण मोठ्या प्रमाणामध्ये होईल, तर प्रत्येकाने पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा. 20,000 कोटीचे त्याच्यासाठी बजेट ठेवलेलं आहे आणि 7 लाख कुटुंबांना सरकारच्या माध्यमातून मदत मिळणाऱ्यांना जे अफोर्ड करू शकतात त्यांना सुद्धा सबसिडी त्याच्यामध्ये दिल्या गेलेली आहे. नंतर मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून 49 लाख युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. बघा, स्किल इंडिया हे मंत्रालय पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशामध्ये चालू केलं आणि आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते स्वतःचे उद्योग या ठिकाणी चालू करू शकतात. परत अटल टिंकरिंग लॅब्स 50,000 प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत ह्या तिसऱ्या टर्म मध्ये. आपल्याकडे IIT आतापर्यंत 16 होत्या, त्यावरून त्या 23 झालेल्या आहेत. एम्स ते सुद्धा 7 वरून 20 झालेले आहेत. IIMs इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 13 वरून 21 झालेले आहेत. नवीन मेडिकल विद्यार्थ्यांच्यासाठी 10,000 जागांची वाढ ह्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली आहे. नंतर 20 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेमधून बाहेर काढण्यात आलेले आहेत. ही उपलब्धी मोदीजींच्या 2 टर्मच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाची आपल्याला म्हणता येईल. आणि ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा गरिबी रेषेखालील लोकांना पुढे करण्यासाठी ह्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत. परत पंतप्रधान आवास योजनेतून 3,45,00,000 कुटुंबियांना पक्के घरे देणार आहेत. तर सगळ्यात पहिले मोदीजींनी ठरवलं की ह्या देशातल्या प्रत्येकाला मी पक्क घर देणार. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला टप्पा आला, तेवढ्यावरच न थांबता मोदीजींनी मोदी आवास योजना आणली. आता पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा आला आणि आपल्या जिल्ह्याच्याच बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये त्या पंतप्रधान मोदीजींच्या 3 योजनांच्या आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इतरांसाठी सुद्धा घरकुल ह्या योजनेच्या अंतर्गत 1,28,000च्या वरती कुटुंबियांना परभणी जिल्ह्यातल्या त्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर 4-4.5 लाख घरकुलं आहेत किंवा कुटुंब आहेत. त्यापैकी 1,28,000च्या वरती लोकांना घरकुलं केवळ केंद्र आणि राज्य सरकारमुळे उपलब्ध झालेले ते यश भारतीय जनता पार्टीचं केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारमुळे आहे असं आम्हाला म्हणायचं. त्याचबरोबर खेलो इंडियाच्या माध्यमातून सुद्धा 23,000 युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं आज ट्रेनिंग दिल्या जात आहे. आपण बघतो एशियन गेम्स मध्ये सुद्धा आपला 100चा आकडा मेडल्स मध्ये पार झालेला आहे. डिजिटल इंडियाचा वापर करत आज छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा स्कॅन कोड करून डिजिटल इंडियाचा वापर केलेला आपण बघतोय. असे सगळे, मग शेतकरी असतील, दारिद्र्य रेषेखालील लोकांना वरती काढण्यासाठीचं असेल, महिलांच्यासाठीचं असेल, स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत 12 कोटी लोकांना शौचालय देण्यात आले. जल जीवन मिशनचा सुद्धा आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जल जीवन मिशन अंतर्गत जी काही कामं चालू आहेत, अनेक कामं अजूनही पूर्णत्वाकडे गेलेली नाही, त्यासाठी सुद्धा त्याचं उद्दिष्ट अजून वाढवलेलं आहे. अजून या योजनेला पुढील 2 वर्षाचा कार्यकाळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे 67,000 कोटी रुपयाचं बजेट हे जल जीवन मिशनच्या अंतर्गत आहे, जेणेकरून प्रत्येक घर नल से जल ही जी फ्लॅगशिप प्रोग्राम मोदीजींचा आहे तो पूर्णत्वाकडे जाणार आहे. त्यामुळे असे अनेक चांगले योजना की खऱ्या अर्थाने 2047 पर्यंत भारत देशाला सर्वांगीण विकासाचा भक्कम जे पाया ह्या बजेटच्या माध्यमातून उभारला जातोय. आणि नुसत्या घोषणाच नाहीत, आपण बघतोय मागच्या आता ही 3री टर्म आहे की मागच्या 2 टर्म मध्ये सुद्धा मोदीजींनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणा पूर्णत्वाकडे जाताना आपण पाहत आहोत. आणि तशाच पद्धतीने आपल्या प्रत्येक नागरिकाने सुद्धा मोदीजींचे काही नागरिकांच्यासाठी सुद्धा अपील असतात जे की आपल्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांनाच लागू होतात. की स्वच्छ भारत मिशन म्हणजे काय, मोदी पंतप्रधानांनी रोज हातात झाडू घेतला तरच आपण घेणार का? पण प्रत्येकाने हे सुद्धा अंगीकारलं पाहिजे, हम फिट तो इंडिया फिट. कारण बघा, ओबेसिटी सुद्धा जर आपल्याला वैयक्तिक झाली ना, आपण म्हणू आम्ही करोडपती, आम्हाला काही सरकारच्या कुठल्या योजनेचा लाभ नाही, तरी सुद्धा इनडायरेक्टली सरकारवरती कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीचं बर्डन पडत असतं. म्हणून फिटनेसच्या साठी सुद्धा आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे.
ही जी सूर्यघर योजना आणली ती सुद्धा आपण समाजाचे, आता तुम्ही सगळे प्रतिबिंब आहात, तुम्ही सुद्धा तुमच्या संबंधामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अपील केलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे, वापरल्या पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना अपील करते. आणि आज ह्या पत्रकार परिषदेला आपण सगळेजण उपस्थित झालेला आहात. आमचे महानगर अध्यक्ष आहेत, ग्रामीण अध्यक्ष आमचे सुरेश भाऊ भुमरे आहेत, आमचे प्रवक्ते आहेत. शहरातील वाखारकर नगर इथे शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग लागली आहे. तर धुळे शहरातील वाखारकर नगर इथे आज शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून या आगीमध्ये सर्वात आधी फ्रीज हे जळाल्याने घरातील अनेक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अग्निशामक विभागाची संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. तर अग्निशामक विभागाचे 2 बंब घटनास्थळी दाखल होताच त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. महिलेवर अत्याचार प्रकरणी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने शासनाची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली आहे. तर नुकतंच स्वारगेट बस स्टँड परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आलाय. त्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आलाय. या घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली आहे. पण याही पूर्वी स्वारगेट बस यांच्या परिसरात अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्याचे बोललं जाते. या विरोधात पायल तिवारी, बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने आज शासनाची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली आणि तिरडी काढून या संपूर्ण घटनेचा निषेध देखील करण्यात आलाय. यावेळी विविध महिला संघटना यांनी स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात शासनाचा निषेध करत यापुढे महिलांची सुरक्षा याबाबत गांभीर्याने घेण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे आणि या घटनेचा निषेध देखील नोंदवलाय. काय प्रॉब्लेम आहे? आम्ही काही दंगा करत नाही. आम्हाला जाऊ दे, लोकांपर्यंत पोहोचवायचं. नाही तुम्हाला लोकांपर्यंत पाहिजे. या महाराष्ट्रानं गेल्या काही महाराष्ट्रातील बलात्कार घटनांचा लाडक्या बहिणींना सुरक्षितता मिळालीच पाहिजे. लाडक्या बहिणीचा बेबीच्या पेठापासून उदो केलेला आहे. आज आम्ही त्या बेबीलांच्या सेवेवरून घरेण्या शिव्या आहे, त्याच्यावर घरेण्या जाणे आहे. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. एखादी लग्न झालेली महिला असेल तर नवरा मला परत स्वीकारेल का? माझ्या घरचे काय म्हणतात? फक्त या एका मुलीवरच अत्याचार केलेला नाहीये. त्यांना सरकारचा धिक्कार असो. महिलांना सुरक्षा न तर निर्जन ठिकाणी किती गुन्हे होत असतील याचा विचार आपण सूज्ञ लोकांनी करायला पाहिजे. आणि लागणार कधी? भाजप सरकार उत्तर द्या. आम्हाला सुरक्षित वाटणार कधी? होणार कधी? भाजप सरकार उत्तर द्या. रस्ते सुरक्षित होणार कधी? भाजप सरकार उत्तर द्या. आम्ही आज महिला जागर समिती आणि गुलाबो गँग मिळून आज इथे तिरडी उचलली. ती आहे महिला सुरक्षिततेची, कारण का महिला सुरक्षितता मृत्यू पावली महाराष्ट्रात आणि पुण्यात. आणि एसटी महामंडळ झोपलंय, लिटरली गांजा मारून झोपलेले आहेत ते. त्यांना काही देणं घेणं नाही. तर काय चाललंय? अवैध व्यवसाय चाललंय. पोलिसांवर बिल फाडतात, लाज नाही वाटत? तुमची सुरक्षा काय करते? आता काय प्रत्येक गाडीला एक पोलीस ठेवायचा का काय? निर्लज्जपणे बोलतात हे लोक, हे नेते.
आणि गृहराज्यमंत्र्याचा तर कठीणच आहे, तो जडबुद्धी आहे, त्याच्या मेंदूला लकवा मारलाय असंच मी म्हणेन. आज महिला सुरक्षा ऐरणीवर असताना यांनी आज इथं सगळा जो तंबू ठोकलाय हे पहिलं का नाही सुचलं? रिकामा गाड्यात अवैध धंदे कशा चालतायत? दारू, पत्ता, ड्रग, वेश्या व्यवसाय कुणाच्या संमतीने? अहो सगळं रॅकेट आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.